त्यामुळे आजचा दिवस मित्रांनो आपल्यासाठी भाग्याचा आहे की ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांचं सदैव स्मरण ठेवणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी करून पूजा अर्चा करावी. सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतिकारक भगतसिंग यादवसिंग यांचा त्यांनी महाशान आमची वाढू या ठिकाणी आदरांजली आपण त्यांना मानाचा मुद्रा केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा उमा मॅडम यांना सुद्धा विनंती की त्यांनी पुष्प अर्पण करून पूजा अर्चा करावी. त्याचप्रमाणे काही प्रतिनिधी देशाचं मोठं व्हावं नाव जा म्हणजे जात धर्म वर्णाची नसावा भेदभाव स म्हणजे सर्वच राहावत गुन्ह्या गोविंदाने इथे पत्ता नसावा कधी अधोगतीचा कुठे कर्तव्य जबाबदारी ओळखा फक्त सर्वांनी लक्षात घ्या. कर्तव्य जबाबदाऱ्या ओळखा फक्त दिवसापुरते एकच बनू नका फक्त एका दिवसासाठी देशभक्त बनू नका तर आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ओळखा. नमन त्यांना जे होते खरे देशभक्त, नमन त्यांना खरे देशभक्त. आपण सर्वांनी आपले जे काही देशभक्त ज्यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे या सर्वांसाठी खरं तर आपल्या देशाला सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्याचं काम या सरहद्दीवर असलेले हे जे तैनात पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे शाल देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. त्याचप्रमाणे त्यांनी सन्माननीय रेणुका दिदी यांना पुष्पगुच्छ आणि आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकासाठी मोठ्या अभिमानाची बाब म्हणजे आपल्या शाळेची विद्यार्थिनी की खरोखर म्हणतो आपण की जे संस्कार, जे जिद्द, जे मेहनत या शाळेतून शिकवली जाते की आलेल्या प्रसंगावर मात कशी करायची आणि यश कसं संपादन करायचं. आणि आजची खरी विशेष सत्कार मूर्ती PSI स्वप्नाली खेळमुळे ही अतिशय कठीण आणि कणखर असलेली परंतु या प्रत्येक स्पर्धा परीक्षेतल्या प्रत्येक परीक्षेला ती सामोरे गेली आणि मित्रांनो देश सेवेसाठी जी निघालेली आहे
स्वप्न, आशा, दिशा आणि एक विश्वास घेऊन या तुम्ही सुद्धा वाहतूक सुरक्षतेचे नियम न पाळल्यामुळे आज मला वाटतं गेल्या वर्षी एक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अर्पण करीत भारतीय संविधानाचा आपण आता शपथ घेऊया. रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे. अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे. मी सदैव स्वयंप्रेरणेने वाहतुकीच्या नियमांचे व कायद्यातील तरतुदींचे पालन करीन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की
नीचे हाथ नीचे, एक साथ